आंबोली मंडल युवा मोर्चाची नूतन कार्यकारिणी जाहीर. संघटन मजबूतीवर भर. भारतीय जनता युवा मोर्चाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आंबोली मंडल युवा मोर्चाची नूतन कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंडळ अध्यक्ष निलेश पास्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा नियुक्ती सोहळा पार पडला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. या कार्यकारिणीत सरचिटणीसपदी स्वप्नील संतोष राऊळ आणि विघ्नेश दत्ताराम मालवणकर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी विकास लक्ष्मण गावडे, काशीराम मालू राऊत, सुहास कृष्णा राऊळ आणि प्रशांत शिवराम राणे यांची वर्णी लागली आहे. तर सचिवपदी न्हानू बबलू सीताराम राऊळ, भूषण भरत बांदिवडेकर आणि अविनाश सुनील घाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी युवराज लखमराजे भोसले यांनी युवकांना संघटना वाढीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मंडळ अध्यक्ष निलेश पास्ते यांनीही ही नवीन टीम सरकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असेल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गौरव जाधव, सावंतवाडी शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माडखोलचे माजी सरपंच बाळू शिरसाट, आंबोली मंडळ सरचिटणीस संजय शिरसाट, भाऊ कोळमेकर यांसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीला उठतात आणि मग प्रचाराला निघतात, पण हे पक्ष वर्ष आणि वर्ष कार्यक्रम कंटिन्यूस असतो. तर तसंच कुठेतरी आपलं आंबोली मंडळ पण कुठेतरी ऍक्टिव्ह करणं आणि ऍक्टिव्हच होतं. पण आपण कुठेतरी काय म्हणत होतं, काही एक भारतीय जनता पार्टी म्हणत होते तेव्हा तुम्ही कामाला लागा म्हणून कामाला लागत होता. पण कुठेतरी आज तुम्हाला जबाबदारी दिली जाते आणि ह्या पुढच्या काळामध्ये त्या पद्धतीने तुम्ही कामं पण त्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि पुढच्या काळामध्ये पण आम्ही बघतो की कुठेतरी भारतीय जनता पार्टीचं पण तेव्हा कार्यकारिणी असते आणि मंडळाचं, तर तेव्हा कुठेतरी ते पण मुलं इथं पुढे जातात आणि कुठे त्यांना पण एक चांगलं पद आणि जबाबदारी मिळते. तर मी तसंच म्हणेल की तुम्ही चांगल्या पद्धतीने आपलं जबाबदारी पाळा. तुम्हाला ह्या पक्षामध्ये भरपूर पुढे जाऊ शकता. ते एकच पक्ष आहे, कुठेतरी तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं, पक्ष बघून घेतो की काहीतरी तुम्ही चांगलं करताय आणि तुम्हाला पुढं आयुष्य भरपूर चांगलं मिळतो. तर मी असंच म्हणेल की कोणाला जबाबदारी दिली मी त्यांना शुभेच्छा देतो.